ताजमहल उत्तर प्रदेश आग्रामध्ये स्थित व यमुना नदीच्या काठावर उभं असलेलं संगमरवरी वास्तू. बादशाह शहाजहानने आपल्या प्रिय पत्नी मुमताजसाठी बांधलेला हा महल. 1632 मध्ये या वास्तूची निर्मिती सुरू झाली. तब्बल 22 वर्षाच्या मेहनतीनंतर ताजमहल पूर्ण झाला आणि हेच वास्तू सौंदर्य 7 आश्चर्यांपैकी एक आहे. आणि ह्याच वास्तूची आपण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. नमस्कार, माझं नाव वृषाली उन्हाळे आणि नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. सो थंबनेलवरनं कळलंच असेल टॉपिक कोणता आहे. सो टाइम वेस्ट न करता मी लवकरात लवकर ह्या व्हिडिओला सुरुवात करते. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेस्ट टाइम टू व्हिजिट, व्हॉट टू ईट, बजेट डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर थोडी ताजमहलबद्दलची इन्फॉर्मेशन ही जाणून घेणार आहोत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. ओके, पहिले डिस्कस करणार आहोत बेस्ट टाइम टू व्हिजिट. सो बेस्ट टाइम टू व्हिजिट आहे की समरमध्ये जाऊ नका. मोस्टली तुम्ही प्रेफर करा की विंटर्समध्ये जाण्याचं, म्हणजेच ऑक्टोबर ते मार्च तुम्ही जाऊ शकतात. बिनधास्तपणे तुम्ही UP फिरू शकतात किंवा अदरवाईज उत्तर प्रदेश तुम्ही ताजमहल आहे तो बघू शकतात. ओके, सेकंड इज हाऊ टू रीच. हाऊ टू रीचमध्ये आपण बघणार आहोत की कसं पोहोचणार. तुम्ही बाय रोड येऊ शकतात, बाय ट्रेन येऊ शकतात, बाय फ्लाईट येऊ शकतात. तिन्ही वेळी तुम्ही आग्र्याला पोहोचू शकतात, ताजमहल बघू शकतात. सो बाय रोड येणार असाल तर दिल्लीवरनं चांगली कनेक्टिव्हिटी आग्र्याला आहे. आग्र्याला नॅशनल हायवे 44 आहे. सो त्यामुळे तुम्हाला काही एक प्रॉब्लेम येणार नाही आग्र्याला पोहोचण्यासाठी. आग्रा खूप वेल कनेक्टेड सिटी असल्यामुळे. सेकंड इज तुम्ही बाय ट्रेनही येऊ शकता. बाय ट्रेन आलात तर आग्रा रेल्वे स्टेशनही आहे आणि त्याला कंटिन्युअस ट्रेन चालू असतात. दिल्लीवरनं असतात, जयपूरवरनं असतात. खूप चांगलं वेल कनेक्टेड सिटी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणाहून तिथे तुम्हाला ट्रेन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही बाय ट्रेनही गेलात तरी. थर्ड ऑप्शन आहे तुम्ही बाय फ्लाईट जाऊ शकतात. बाय फ्लाईट गेलात तर तुम्हाला आग्र्याला एअरपोर्टही आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, त्यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी आहे. जर तुमच्या सिटीवरनं डायरेक्ट आग्रा फ्लाईट नसेल तर तुम्ही डायरेक्टली दिल्लीला येऊ शकतात. दिल्लीवरनं चांगली कनेक्टिव्हिटी असल्यामुळे तुम्ही इझिली बसने किंवा कॅबने तुम्ही इझिली ताजमहल बघायला येऊ शकतात, आग्रा येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही बाय फ्लाईट आलात तर जे मोठ्या मोठ्या सिटीज आहेत तिथे येण्याचं ट्राय करा. ओके, नेक्स्ट इज व्हॉट टू ईट. जसं की आपण प्रत्येक व्हिडिओत बघतो, प्रत्येक प्लेसेसवर बघतो की प्रत्येक प्लेसेसची एक स्पेसिफिक डिश आहे किंवा स्पेसिफिक स्वीट आहे, ते फेमस आहे. त्याचबरोबर आग्र्याला तुम्ही गेलात तर आग्र्याचा पेठा हा बिलकुल मिस करू नका. आग्र्याचा पेठा खूप फेमस आहे आणि खूप छान स्वीट आहे. तुम्हाला नक्कीच ते आवडेल. अजूनही खूप साऱ्या डिशेस आहेत किंवा त्यांचे पूर्ण मेन्यूज आहे. मी तुम्हाला ते पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तुम्ही ते चेकआउट करा. त्याचबरोबर कुठे चांगले हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, तुम्ही सर्व तुम्हाला डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, त्यामुळे ते तुम्ही चेकआउट करू शकतात. फायनली आपण डिस्कस करूया की तुम्ही कसं फिरू शकणार तिथे. सो ताजमहलला तिथे तुम्ही गेल्यावर पार्किंगपासनं ते ताजमहलच्या गेटपर्यंत, प्रवेशद्वारपर्यंत तुम्हाला तिथे इलेक्ट्रिक ई रिक्षा वगैरे सर्व अवेलेबल्स आहेत. त्यामुळे तुम्ही डिरेक्टली त्या करून ताजमहलच्या गेटपर्यंत पोहोचू शकतात. खूप पायी चालवत नसेल किंवा ह्युमिडिटी जास्त आहे, तुम्ही वेगळ्या सीझनमध्ये गेलात तर प्रेफर नाही करणार मी. तुम्ही दुसऱ्या सीझनमध्ये गेलात तर ऑफकोर्स तुम्ही जाऊ शकतात, खूप छान वातावरण आहे. पण दुसऱ्या सीझनमध्ये जर तुम्ही समरमध्ये गेला आहात तर प्लीज तुम्ही ऑटो रिक्षा, ई रिक्षा वगैरे अवेलेबल्स असतात तिथे, तुम्ही त्या करून जाऊ शकतात. आणि नेक्स्ट इज की तुम्ही प्रवेशद्वारमध्ये गेलात, तुम्हाला पहिले एंट्री तिकीट, तुम्हाला तिकीट्स बुकिंग लागेल. मी खाली वेबसाईट तुम्हाला टाकते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला वेबसाईट टाकेल. त्या वेबसाईटवरनं तुम्ही तुमचे तिकीट्स बुक करू शकतात. ऑलरेडी तिथे QR कोड्स वगैरे आहे. तुम्ही इमिजिएट 5 मिनिटाच्या आत तुम्ही तिकीट्स बुक करू शकतात. त्यामुळे तुम्हाला तिथं गेल्यावर तिकीट बुकिंगचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन जर जाणून घ्यायची असेल ताजमहलबद्दलची तर तिथे गव्हर्नमेंट सर्टिफाईड गाईड्सही आहेत, तुम्ही तेही घेऊ शकता. तिकीट फेअर हे डिस्कस करून घेऊया. फॉरेनर्ससाठी 1100 रुपये तिकीट फेअर आहे. जर तुम्ही इंडियन आहात, नॅशनॅलिटी इंडियन आहे, तुमचे 50 रुपये तिकीट आहे. जर तुम्ही 15 वर्षाच्या खालील आहात तर तुम्हाला तिकीट नाही आहे, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही बघू शकतात. ओके, ताजमहलच्या टायमिंग हे डिस्कस करून घेऊया. ताजमहल हा सूर्यास्ताच्या 30 मिनिट आधी हा ओपन होतो आणि सूर्यास्त झाल्यानंतर 30 मिनिटानंतर हा ताजमहल क्लोज केला जातो. आणि फुल मून असेल त्या दिवशी, पूर्ण चंद्राची रात्र असते त्या दिवशी, स्पेसिफिक लोकांसाठी हा किंवा ॲडव्हान्स बुकिंग तिकीटसाठी हा ताजमहल ओपन असतो. त्याचाही टायमिंग्स आहेत, आय थिंक 8:30 ते 12:30 रात्रीपर्यंतचे त्या टायमिंग्समध्ये तो ताजमहल ओपन असतो. तुम्ही तेव्हाही व्हिजिट करू शकतात. अदरवाईज जर तुम्हाला
तुम्ही पर्यटक आहात आणि तुम्ही शक्यतो अर्ली मॉर्निंग जाण्याचं ट्राय करा. जर तुम्ही सूर्यास्ताच्या आधी म्हणजे लाईक 6ला जर सूर्यास्त होणार आहे, सो 6:30 म्हणजे 5:30च्या दरम्यान तुम्ही ताजमहलला पोहोचण्याचा ट्राय करा. कारण की तेव्हाच तुम्हाला निवांत ताजमहल बघता येईल. अदरवाईज खूप क्राऊड असते ताजमहलमध्ये आणि तुम्हाला मध्येही तुम्हाला भेटेल आणि बाहेरच्या साईडलाही जो पूर्ण एरिया आहे, जे गार्डन आहे, तिथे सुद्धा तुम्हाला खूप क्राऊड भेटेल. सो शक्यतो प्रयत्न करा की लवकर जाण्याचा. जर तुमची फ्लाईट रात्रीची असेल, सो तुम्ही ताजमहलमध्ये रात्रीचा स्टे करू शकतात आणि अर्ली मॉर्निंग जेव्हा 5:30 ते 6च्या दरम्यान तुम्ही ताजमहलला जाण्याचा प्रयत्न करा. सो त्यामुळे तुमचे चांगले फोटोजही येतील आणि तुम्हाला छान व्ह्यूही ताजमहलमधनं दिसेल. ओके. अशा प्रकारे आपण आपलं पूर्ण टायमिंग्स ताजमहल बघण्याचं हे आपण डिस्कस केलेलं आहे. सो नेक्स्ट वळूया तुम्ही तुमची ट्रिप कशी प्लॅन करणार. सो सर्वात पहिले मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, की तुमचं जे येण्याचं टायमिंग्स आहे लाईक फ्लाईट आहे, तुमची ट्रेन आहे, शक्यतो प्रयत्न करा, की तुम्ही आदल्या दिवशी रात्री येण्याचं. एक दिवस तुम्ही आग्रामध्ये स्टे करा आणि दुसऱ्या दिवशी अर्ली मॉर्निंग ताजमहल बघायला तुम्ही जाऊ शकतात. सकाळी जर गेलात तर तुम्हाला छान ब्युटीही दिसेल, सनराईजही दिसेल आणि तुम्ही निवांत ताजमहल फिरू शकतात आणि तुम्हाला त्रासही होणार नाही कोणत्या वातावरणाचा. बिकॉज जर तुम्ही समरमध्ये जाणार असाल तर शक्यतो मॉर्निंगमध्ये व्हिजिट करा. कारण की जर तुम्ही आफ्टरनूनमध्ये गेलात तर ह्युमिडिटीने खूप त्रास होईल. त्यानंतर तुम्हाला ते बघणंही व्यवस्थित होणार नाही, काहीच नाही, क्राऊडही वाढतो. त्यामुळे शक्यतो मॉर्निंगला जाण्याचा प्रयत्न करा आणि तुमची ट्रिप ही मॉर्निंगला आपल्याला ताजमहल बघायचा आहे ह्याच अकॉर्डिंगली तुम्ही पूर्ण ट्रिप प्लॅन करा. तुमचा फ्लाईट्स, तिकीट्स जे काही आहे तुम्ही मॉर्निंगला जाणार आहात ह्याच अकॉर्डिंग प्लॅन करा. तिकीट फेअरमध्ये जे ₹50 तिकीट आहे ते फक्त ताजमहल बाहेरून बघण्याचे आहेत आणि जे मुख्य म्हणजे आतमधून ताजमहल बघण्याचे ₹200 चार्जेस आहे पर पर्सनचे. सो तुम्हाला बाहेरून बघायचं आहे की आतून बघायचं आहे तुमच्यावर डिपेंड आहे. सो तुम्हाला फोटोज वगैरे क्लिक करायचे आहेत फक्त, तर तुम्ही फक्त ₹50 तिकीट काढून बाहेरून ताजमहल बघू शकता. मी ज्यावेळेस ताजमहलला गेली होती, सो मी त्यावेळेस स्टे नव्हता केलेला ताजमहलमध्ये आग्रामध्ये. सो माझ्याकडे कोणत्या स्टेच्या डिटेल्स नाही आहेत मी जिथे थांबली त्याच्या. मी काही रिसर्च करून तुमच्यासोबत काही डिटेल्स, स्टेच्या इन्फॉर्मेशन्स मी नक्कीच प्रोव्हाइड करेन. सो आपण नेक्स्ट डिस्कस करूया बजेट. सो बजेट डिस्कस करायचं झालं तर तुमचं ₹50 हे तिकीट आहे आणि ₹200 आतलं बघायचं तिकीट आहे. तुमचं बाहेरून तुमचे ₹50 किंवा ₹100 चार्जेस जरी धरले तरी ₹50 अराउंड तुमचा खर्च येऊ शकतो. त्याचबरोबर तुमचं स्टेचा वगैरे कॅल्क्युलेट केला तर 1,000-1,500 पर्यंत आपण कॅल्क्युलेट करूया. सो तुमची ट्रिप आरामामध्ये 2,500 मध्ये प्लॅन करू शकता. 3,000 मॅक्सिमम खर्च येऊ शकतो तुमच्या ट्रिपला. सो कमीतही होऊ शकतं आणि जास्तीतही होऊ शकतं. अकॉर्डिंग टू सीझन ही तुमचे जे रूमच्या जे रेट्स आहेत ते कमी जास्तही होत असतात आणि जे ताजमहलचे रेट्स आहेत ते सिमिलर आहेत. अजूनपर्यंत माझ्याकडे डिटेल्स नाही आहेत की वाढल्या आहेत म्हणून. जेवढ्या त्या डिटेल्स आहेत की जेवढेच फेअर आहे जे तिकीट्सचे तेवढेच मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. सो अशी काहीशे डिटेल्स आणि तिकीट्सचे फेअर्स आहेत. तुम्ही तुमची ट्रिप आरामात 2,000-2,500 मध्ये प्लॅन करू शकतात. हे फक्त मी तुम्हाला चार्जेस सांगितले स्टेचे, तिकीट्सचे आणि तिथलं राहण्याचे आणि खाण्यापिण्याचे तुमचे वेगळे चार्जेस होतील. त्याचबरोबर तुमचे येण्या-जाण्याचे तुमच्या सिटीवरनं ते फेअर डिपेंड्स असतात. त्यामुळे ते मी ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या पूर्ण बजेटमध्ये मी कॅल्क्युलेट करत नाहीये. सो त्यामुळे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. अशी काहीशी होती आपली ताजमहलबद्दलची इन्फॉर्मेशन. तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर माझ्याकडून काही सुटलेलं असेल तर मी नक्कीच हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल. मी जसं हॉटेल्सचे वगैरे डिटेल्स मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल आणि वेबसाईटही मी नक्कीच टाकेल. आणि अशा प्रकारे होता आपला हा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही प्लॅन करत आहात का ताजमहलची ट्रिप हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्याच्यासोबत करत आहात त्याला हा व्हिडिओही शेअर करा. सो असा काहीसा होता आपला व्हिडिओ आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच. आणि कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. तुम्हाला काही डाऊट असला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. सो अशा प्रकारे हा व्हिडिओ मी एंड करते. थँक्यू सो मच. बाय.